सर आपण विशेष सन्मान या मुख्य खेळाताना बॉक्समध्ये करतोय. आज खेळाताना आतुरते आपण वाट पाहतो या स्पर्धेची आणि संपूर्ण आज आपण पाहतोय न्यूज स्टार क्रिकेट संघ क्रीडा मंडळ सतीची वाडी इथे उपस्थित आहेत. संपूर्ण खेळाडू इथे उपस्थित आहेत, संपूर्ण प्रेक्षक उपस्थित आहेत, संपूर्ण आज महिला वर्ग ग्रामस्थ मंडळ सर्व काही आज उपस्थित इथे पाहायला मिळतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक भव्य विशेष सन्मान जरूर करतोय. त्याच दरम्यान माजी सरपंच प्रकाशजी जाधव साहेब आणि स्थानिक अध्यक्ष सन्माननीय नामदेवजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. उपाध्यक्ष न्यूज स्टार मंडळाचे संतोषजी मोकल सर ते देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आयोजन कमिटी, संपूर्ण आज महिला मंडळ, संपूर्ण आज टीम उपस्थित आहेत, खेळाडू उपस्थित आहेत, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ उपस्थित, लहान मुलांपासून वरिष्ठ नागरिक, कित्येक लेजंड क्रिकेटर देखील इथे उपस्थित आहेत. प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक विशेष भव्य सन्मान जरूर करतोय. ज्या नावाने स्पर्धा आपण आपल्या समोर आणली, महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव स्पर्धा खऱ्या अर्थाने सॅल्यूट आहे संपूर्ण सतीची वाडी या संघाला, या क्रिकेट मंडळाला. कारण की आपण मोठमोठ्या स्पर्धा जरूर पाहत असतो, कोणाची सुरती कोणाच्या नावाने असते, कोणाच्या मोठमोठ्या पॉलिटिकल लीडरच्या माध्यमातून असते, परंतु अशी एकमेव स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये प्रथम घडली या रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यात आणि सतीच्या वाडी. खरंच अभिमानाची गोष्ट, एकदा जोरदार आपल्या स्वतःसाठी या टाळ होऊन जाऊ दे. आणि ही स्पर्धा त्याच नावाने जे तब्बल 25 ते 20 वर्ष ज्या संपूर्ण गावाला ज्यांनी संपूर्ण आपलं नाव लौकिक केलं, मुंबईपर्यंत ज्या नावाची चर्चा झाली, असे आमचे सुनील मोकल सर यांचा मान सन्मान आपण या भव्य सन्मान या सगळ्यांसमोर जरूर करणार आहोत. मी विनंती करेन साहेब, आपण या आपला मान सन्मान आपण जरूर करणार आहोत. त्यांचे मेसेज देखील इथे उपस्थित आहेत. या सुनील मोकल मॅडम या आपल्याला देखील विनंती आपण देखील याच्या समोर, कारण की नेहमीच पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, महिलेचा हात असतो, त्यांचं सपोर्ट भरपूर असतं. त्यामुळे या, कारण की एवढे वर्ष आपण क्रिकेट खेळतोय, नेहमी सातत्याने ताईंचं देखील पाठबळ त्यांच्यासाठी राहिलंय आणि आजपासून खऱ्या अर्थानं जरूर या क्रिकेटवरतून ते निवृत्त घेणार आहेत आणि त्यांचा देखील मान सन्मान, भव्य सन्मान, हे क्रिकेट विसरून आज वेगळ्या खऱ्या अर्थानं लाईफमध्ये ते एंटर करतील. कारण की तब्बल 25 ते 30 वर्ष क्रिकेटसाठी जास्त वेळ दिला असेल, जेवढं मॅडमला दिलं नसेल तेवढं त्या क्रिकेटसाठी दिलंय. आणि त्याचा जरूर एक फोटो, एक मोमेंटो जरूर क्लिक केला जातो, एक आठवण जरूर आयुष्यभर राहील या स्पर्धेच्या माध्यमातून. एक विशेष भव्य सन्मान आपण करतोय. प्रथमतः आपण राहताना विनंती करूयात श्री दिलीपजी जाधव साहेब, जे सेक्रेटरी आहेत क्रीडा मंडळाचे, त्यांना मी विनंती करतोय आपण शाल अर्पण करून त्यांचा भव्य सन्मान, विशेष सन्मान आपण जरूर करतोय. तदनंतर जो फेटा आहे, महाराष्ट्राचा अलंकार फेटा घालून त्यांचा आपण जरूर सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन संतोषजी भिकू मोकल साहेब यांच्या शुभाचे उपाध्यक्ष क्रीडा मंडळाचे ते, त्यांच्या वतीने फेटा देखील आपण अर्पण करणार आहोत. कारण की नेहमीच आपण पाहिलंय महाराष्ट्राचं हे खरं अर्थानं एक वेगळा सन्मान आहे, विशेष सन्मान आहे आपला. जेव्हा फेटा आपण डोक्यावरती घालतो, एक वेगळा मिरा तुरवतो, एक वेगळा अभिमानाची गोष्ट आहे आणि तो फेटा जरूर त्यांना आपण परिधान करणार आहोत. मी विनंती करेन संतोषजी मोकल साहेब, आपण या आपल्या शुभाचे क्रीडा मंडळाचे आपण पाहतो, न्यूज स्टार क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभाचे फेटा आपण घालतोय. आज खरं अर्थाने निवृत्ती घेतील या क्रिकेट क्षेत्रातून आणि हे नाव अजरामर राहणार आहे, इतिहासाच्या पानावरती कोरलं जाईल सतीची वाडी. आणि त्याच्यामध्ये तब्बल 25 वर्ष ज्यांनी दिलं, सर्वस्व पणाला लावलंय आणि एक आठवण, एक मोमेंटो, एक फ्रेम आहे ती आपण जरूर देतोय. मी विनंती करेन या क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दुत्तरामजी अडखळे साहेब यांच्या शुभाचे आपण देतोय फ्रेम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोला गणपती बाप्पा. ही आठवण नमीच अजरामर राहील. संपूर्ण या फॅमिली टीम सर्वांना विनंती आहे आपण इथे उपस्थित व्हा. जरूर तब्बल 25 वर्ष ज्यांनी सर्वस्व पणाला लावलं, अंगावरती जरूर काटा येतोय. कारण की या संपूर्ण क्रिकेट क्षेत्रामध्ये एक असं नाव जे मुंबईपर्यंत चर्चेत राहिलंय आणि नेहमीच आठवण प्रत्येकाला होईल. हे क्रिकेटचा वाघ आज इथून जरूर प्रार्थना हे करतोय. मी विनंती करेन सुनील सरांना, फक्त जास्त काही विचारणार नाही, 2 शब्द या क्रिकेटबद्दल. 25 वर्ष जे सर्वस्व तुम्ही या क्रिकेटला दिलं आणि आज खऱ्या अर्थाने इथून हा क्रिकेटपासून तुम्ही रजा घ्याल यात मात्र काही शंका नाही, परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं नाव कोरलं जाईल यात मात्र काही शंका नाही आहे. काय म्हणाल
या संपूर्ण आज एवढ्या मोठ्या मानाने तुमचा सत्कार होतोय, संपूर्ण महाराष्ट्रभर ही स्पर्धा पोचली आहे आणि जरूर हे चर्चेत राहील नाव तुमचं. काय म्हणाल, कसं वाटतंय? ही माझी स्पर्धा ठेवलेली आहे. प्रथम मी माझ्या न्यू स्टार क्रिकेटला अभिनंदन करतो. त्याच्यानंतर माझ्या ग्रामस्थ महिला मंडळाला मी त्या धन्यवाद करतो आणि जे 16 संघ आलेत त्यांना मी धन्यवाद करतो. थँक्यू सो मच. शेवटचा एक प्रश्न असेल. 25 वर्ष आज तुम्ही इथून हातातून बॅट सोडाल, बॉल सोडाल, उद्यापासून आपल्या कामाकडे, आपल्या लाईफकडे, फॅमिलीला जास्त वेळ द्याल, परंतु एवढे 25 वर्षाचा अनुभव 2 वाक्यात नक्की सांगा. कसं वाटलं 25 वर्ष कोणी करताना साथ दिली, काय वाटलं या संपूर्ण टीम बद्दल, काय डिफिकल्टीज आल्या, सर्व काही सांगा 2 मिनिटांमध्ये फक्त. प्रथम आम्ही संघ कवेला खेळायचो त्याच्यामध्ये आमच्या मुलांचा साथ भरपूर द्यायचो मुलांना. त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली आणि प्रत्येक आम्ही वर्षातनं कमसे कम 20 ते 30 टॉपे आम्ही मारायचे दर वर्षाला. आणि आताही पोरं चांगली खेळत आहेत, त्यांना आम्ही त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि कोणाला बोलायचं असेल तर येऊ शकतात या लगेच, कारण की मॅच देखील आपल्याला चालू करायची आहे. एका दोघांनी या कोणीतरी. चल येस, आपण एक सेलिब्रेशन जरूर करतोय केक कट करून. चला आपण जरूर बड्डे खरं आता एक केक कट करून जरूर सेलिब्रेट करतोय, कारण की सेलिब्रेशन होणार आहे. तब्बल या संपूर्ण गावासाठी, या क्रिकेटसाठी सर्वस्व पणाला लावलाय. तब्बल 20-25 वर्ष ज्या नावाची चर्चा राहिली आणि केक कट करून आपण जरूर सेलिब्रेट करणार आहोत. आखरी तो क्षण या क्रिकेट मैदानावरचा त्यांचा राहील, ही आठवण नेहमीच राहणार आहे. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात आहे. चला साहेबाच्या शुभाचा आपण केक कट करूया. चला मी विनंती करेन, यस सर, आपण आपल्या शुभाचे केक कट करायचंय. सेलिब्रेशन आपण नक्कीच करूया. एक गोड क्षण राहताना आठवणीत राहील. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. केक कट करून खरं एक आठवण नेहमीच राहील या संपूर्ण स्पर्धेची. करून येणाऱ्या कित्येक वर्ष ती वृत्ती जेव्हा घेतली आणि ते जेव्हा सुरुवात केली क्रिकेटने आणि शेवट देखील सरांनी क्रिकेटनीच केली आहे, आणि आज जरूर आठवण राहील या संपूर्ण क्षणाची. आज प्रत्येक जण एकत्र आहे, संपूर्ण गाव एकत्र आहे, ग्रामस्थ मंडळ एकत्र आहे, खेळाडू एकत्र आहेत, महिला मंडळ एकत्र आहे आणि संपूर्ण प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व काही इथे सेलिब्रेशन केलं जातोय. थँक्यू सो मच. सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही आभार जरूर व्यक्त करू. चला सागर दादा, सागरजी जाधव काहीतरी सरांबद्दल जरूर सांगतील, मनोगत त्यांचा व्यक्त करणार आहेत. न्यू स्टार क्रिकेट संघ आयोजित भव्य दिव्य स्पर्धा श्री सुनील भिकू मोकल निवृत्ती चषक. ही स्पर्धा एकदम भव्य दिव्य मोठ्या थाटामाटात, म्हणजे आता फायनल पर्यंत आपण फक्त शेवटचा एक सामना बाकी राहिलाय. कोण ह्या सामन्यावर आपला ट्रॉफीवर नाव कोरतोय त्याचं सर्वांना लक्ष लागून राहिलंय. या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर श्री सुनील भिकू मोकल गेले 25 वर्ष आपल्या टीम सोबत, म्हणजे जेव्हा युवा असताना सुद्धा आणि आता म्हणजे वयाच्या 50 पर्यंत, मला वाटतं त्यांचं साधारण 48-47 वय असेल, तिथपर्यंत त्या म्हणजे एखाद्या तरुण खेळाडूला लाजवतील अशा पद्धतीने संघाला सपोर्ट करतायत.
आणि मला वाटतं ते बऱ्याचशा कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलेत आणि त्यांची कारकीर्द आपण अशा शब्दात सांगू शकत नाही. तरी मी न्यू स्टार क्रिकेट संघाला सुद्धा म्हणजे मी पाहिलं असेल की श्रीवर्धन मसला किंवा रायगडमध्ये असा निवृत्ती चषक मला तर वाटतं कुणी ठेवला नसेल. प्रथमतः न्यू स्टार क्रिकेट मंडळाचा मी हार्दिक स्वागत करते की अशा प्रकारे आपल्या एखाद्या प्लेयरला मोटिवेट करणे आणि अशा स्पर्धा खरोखरच व्हायला पाहिजे. गावामध्ये प्रत्येक गावामध्ये असा कोणतरी लेजंड प्लेयर असेल तर या न्यू स्टार क्रिकेट मंडळाकडून नक्कीच काहीतरी शिकायसारखं आहे बाकीच्या संघांना सुद्धा. आणि न्यू स्टार मी सांगू इच्छितो की श्री सुनील भिकू मोकल यांचा न्यू स्टार क्रिकेट ॲज अ प्लेयर म्हणून प्रवास जरी संपला असेल तरी टीम सोबत ते मुख्य प्रशिक्षक म्हणून जरूर असतील हे न्यू स्टार क्रिकेट मंडळाच्या वतीने मी जाहीर करतो आणि माझे लांबलेले शब्द थांबवतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला वेळ घेऊ नका, आपण लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे कारण की वेळ भरपूर झालाय. एक ओव्हरची चला, एक ओव्हरची पूर्णपणे 6 बॉलची मॅच होईल. चला लाईनमॅन आपण जागा घ्या, लाईनमॅनची जागा घ्यायची. दोन्ही इनिंगला नवीन बॉल असेल आणि एक ओव्हरची मॅच आहे. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा प्लीज.